मित्रांनो, व्हिडिओ नंबर 13. चला तर सुरू करूया आणि बघू आजचा काय विषय ते आणि समजून घेऊया. मित्रांनो, आज एक रंजक माहिती बघूया. अशी बनली टॉम अँड जेरीची हिट केमिस्ट्री. अशी बनली टॉम अँड जेरीची हिट केमिस्ट्री हा विषय आपला. बघूया काय ते. अनेक वर्षापासून टीव्हीवर दाखवला जाणारा टॉम अँड जेरी कार्टून शो आजही सर्व मुलांचा आवडता शो बनलेला आहे. बिचारा टॉम सतत जेरीला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, पण नेहमीच त्याला अपयश येते. मुलांना दोघांच्या धावपळीचे दृश्य खूपच हसवते. बघूया काय ते. जेरी जरी दिसायला लहान असला तरी आपल्या अक्कल हुशारीने दरवेळी टॉमला हरवत असतो. हेच तर त्याचे कौशल्य आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, टॉम अँड जेरी बनवणारे विल्यम हन्ना आणि जोसेफ बार्बरा ही जोडी होती. या दोघांची पहिली भेट 1937 मध्ये MGM स्टुडिओत झाली. 2 वर्षानंतर 1939 मध्ये त्यांनी एक मांजर आणि एक उंदीर घेऊन पुस गेट्स टू बूट या नावाची एक शॉर्ट कार्टून फिल्म बनवली. ती ऑस्कर अकॅडमीमध्ये अवॉर्डसाठी नॉमिनेटेडही केली गेली. 1 वर्षानंतर 1940 मध्ये त्यांनी मिल्की वे नावाची फिल्म बनवली. या मांजरीला जेस्पर व उंदराला जिंक्स नाव दिले गेले. 1941 मध्ये तयार करण्यात आलेल्या द मिडनाईट स्नॅक मध्ये पहिल्यांदा मांजरीला टॉम आणि उंदराला जेरी नाव दिले गेले. टॉम अँड जेरीची गोष्ट प्रेक्षकांना एवढी आवडली की MGM स्टुडिओसाठी दोघांनी 114 शॉर्ट फिल्म बनवल्या. 114 शॉर्ट फिल्म्स बनवल्या. यातील 7 फिल्मची ऑस्कर अकॅडमी अवॉर्ड्सनी जिंकली. 1953 मध्ये टॉम अँड जेरीवर तयार झालेल्या डेंजरस व्हेन बेट हा चित्रपटही लोकांना खूपच आवडला. अशा प्रकारे हन्ना बार्बराचा कॉन्सेप्ट हिट झाला आणि 80 वर्षानंतरही दोन्ही कार्टून्स कॅरेक्टर्स आपल्या स्थानावर राज्य करीत आहेत, आपल्या मनावर राज्य करीत आहेत. आणि अशा प्रकारे ही टॉम अँड जेरीची गोष्ट संपलेली आहे. त्याप्रमाणे आपला व्हिडिओ सुद्धा संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.